मला लय काम आहे, मला जाऊन दे घरी. का पण नको ना. डोक्यावर काय आणलंस? भाकर. कुणाला? तुला. मला काय आणली भाकर तू? मला आता तुला नको आहे भाकर, भूक लागली. सकाळी खाल्लेलं. त्याला एक काय काम नाही, असा मोकळा वेळ भेटला की धरलंच शिवायला. पहिलं काय काय शिवलं आहे आतापर्यंत सांगाय. म्हणलं या ठिकाणी चांगलं गवत खात्याल मित्रांनो. हो का, आता हे फुटलेलं गवत खायचं सोडून आईला मसाला आणि चपातीचे, पण त्यासोबत जर आंबा असेल ना एकदम टेस्टी लागतं मित्रांनो खायला. दुपारच्या जेवणात असं मसाला आणि चपाती कोणी खाल्ले की आपल्या सबस्क्रायबरमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला सबस्क्राईब करा तेवढं. मित्रांनो हे बघितलं का, मेंढरं सावलीला बसलेली. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो ब्लॉग केला आहे चालू आणि आत्ता वाजल्या ते 12. आज आपण डायरेक्ट 12 वाजता, आता कसं इथून पुढं ब्लॉग बनवला ना एवढा मोठा नाही होत. त्यात आता जास्त शूटिंग झाली तर ब्लॉग मोठा होईल, नाही तर मग आपलं सकाळी जर 9ला सुरू केला ना ब्लॉग, मग फार 20-22 मिनटाचा किंवा 18 मिनटाच्या आसपास ब्लॉग तयार होतो, 17-18 मिनटापर्यंत. पण आत्ता चालू केला ना, मला वाटते एवढा काही मोठा होणार नाही, पण जेवढा बी काय होईल आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल. चला. तर काय सरानात मेंढरं नुसती सावली धरते ते. हे असं बारीक बारीक बाबळीत आपलं खांडो इथं एक खंडवा पडेल, एक खंडवा तिकडं असं. इथं पलीकडं पातीचा वावर येतो का, हे जे पडेल काँग्रेसचं ना ते पातीचा वावर, त्यात खायचं सोडून ऊनच लागते, त्यामुळं नुसते सावलीला पळते ते. बघा आधी आल्या वाईच खाल्लं मेंढराने. आता बघा सावली धरली सगळ्यांनी, पाणी पाजायचे अजून. मित्रांनो पाऊस येण्याची बी जरा शक्यता वाटते, कारण का तर असं ऊन घडीत असं ऊन येतंय तापतंय आणि अचानक असं आभाळ येते. पाऊस येण्याची भरपूर शक्यता वाटते, त्याकरता म्हणलं पात चारून घ्यावं नाही का. हे भोगा नंतर हो का, हे असा जे भोगा आहे ना, हा भोगा जर भिजला तर नंतर मग ते माती बसल्यावर खात नाही मेंढरं. त्याकरता म्हणलं बाबा आपलं चारून घ्यावं नाही का, पावसाने भिजल्यावर बेकारी होण्यापेक्षा. कुठं जाऊन दे का? मला लय काम आहे, मला जाऊन दे घरी. का पण नको ना. डोक्यावर काय आणलंस? भाकर. कुणाला? तुला. मला काय आणली भाकर तू? मला आता तुला नको आहे भाकर, भूक लागली. सकाळी खाल्लेलं. सकाळी काय खाल्लं नाही मित्रांनो आपण, त्याकरता भाकर बघा कशी आणली आईने. काय कर? फोन कर. कोणाला? त्यांना. दादाला होतं. आणि बॅलन्स नाही आपल्याकडं. कडं जायचं तुला पण? अरे माझी लुगडी, मला जायचंय, माझी दाढ दुखती दवाखान्यात. दाढ दुखते, काय करायचं आता. माझी दाढ मला चैन लागून देईना. तुमचा काय करायचा वाटाय? त्याला एक काय काम नाही, असा मोकळा वेळ भेटला की धरलंच शिवायला. पहिलं काय काय शिवलं आहे आतापर्यंत सांगाय. अरे एक दळणी शिवली, हा, एक वाटाण शिवले, आता हे वाटाण शिवती. आणि गोणी कठाळ शिवली आपल्याला. एक कठाळ, एक दळणी. पिशव्या शिवल्या का नाही? ना आता कवा शिवायला दुखणंच मागे लागले. काल तर जीवाला बरं वाटलं की गडीभर बसू वाटत नाही, पण काल टाक्या इरबळ पडून होती. हो का, आईचं चाललंय वाटाणे ना, हे का दळणी? वाटाण शिवते आई. तर मित्रांनो आपण आता मेंढरं घेऊन जाणार आहे आपली पाण्यावरती. बघा चाललंय आता, तर वाईच खातीतही नाही. फुटवा फुटलाय, जरी जाळलं ना तरी हे फुटवा फुटतोच. हो का, बारीक बारीक ओली फुटवा फुटला, आणि ते उलट लय आवडीने खाती ते. बघा सगळी खाती ते आवडीने. तर पाण्यावर बी जाणार आहे आम्ही, आणि हे जरा व्हायचं आता खाऊन देतो फुटवा, मग जायचे. लय या ठिकाणी चांगलं गवत खात्याल मित्रांनो. हो का, आता हे फुटलेलं गवत खायचं सोडून आपली मेंढरं वड्याने पळली. बघा आईला आता तिकडं जावं लागलं, कारण का उंबराची झाडं आहेत 2-4, आणि उंबरं खायला मेंढरं हिथनं डायरेक्ट हे मोठं दासाडे असं. हो का, हे असं वर दासाडे, ह्याच्यातनं डाव्या खाली उड्या टाकल्यात आणि गेले ते तिकडं. भरपूर दिवसापासून मेंढरं काय ह्या उंबरा खाली आली नव्हती, त्यामुळं भरपूर उंबरं पडल्या ते. आणि आपली सगळी मेंढरं बघा उंबरावर तुटून पडले ते. हे असं मित्रांनो बघा, उंबर पार मोकळा झालाय. भरपूर उंबरं होती ती सगळी खाली पडल्या ते, आणि खाली पडलेली उंबरं आपली खात्यात मेर. हा चांगलं चाललंय, या जाळवांडातली यातली पार खात्यात.
मित्रांनो आपली मेंढरं जाता जाताना मला एक पेपर सापडलाय आणि त्या पेपर कधीचा आहे मित्रांनो माहिती का? एवढ्या दिवसाचा असा पडलेला मला पेपर कसं काय गावला मला कळत नाही. मला वाटते ऑक्टोबर महिन्यातला पेपर आहे 2025चा आणि त्या 2026मध्ये मला सापडला आहे. तर त्याच्यावरचा काय काय येऊन आले भारी बघायचं का? तर मित्रांनो बघा इथं आपलं हे असं पडीक मेंढरं चालले ते आणि हा पेपर बघा आणि हे बघा काय लिहिले अद्भुत निसर्गरम्य फोपसंडी. पण हे वातावरण बघा कसं आहे, वाव कसं कॅप्चर होते आपल्या कॅमेऱ्यात, एकदम मस्त वाटते का नाही. पाऊस काळा ती पाऊस काळात असतो आमचा हाल होत्यात पण निसर्ग एकदम असं कॅमेऱ्यात ह्यात कैद झालेला निसर्ग एकदम भारी वाटतो उन्हाळ्यात. तर बघा कसं आहे एकदम मस्त आहे का नाही. मेंढरं पाण्यावर आलेली आहेत. आईचं आता चाललंय शिवायचं. बघा मस्तपैकी झाडाखाली बसून आहे बघा आमचे बाकर. आपली बाकर बघा कशी आणली आईने. तुला खायची का? हा नको माझी दाढ. अगं आपले भाकर रुमालात आता बघूया काय काय ह्याच्यात बांधून आणलंय आईनी. तर मित्रांनो आज आपलं दुपारचं जेवण आहे. बघा आंब्याच्या झाडाखाली बसले म्हणले आंबा तर घेणार आपण. तर बघा हा एक आंब्याचा आंबा घेतलाय बघा, हा त्याला चिरलाय बी एक आंबा. बघा त्याबरोबर एक बारकोसा कांदा. आज बी मसाला आणलाय आईने, पातळ कालवण असेल त्यामुळं. आणि ही आपली भेळ माझं भागतंय का नाही म्हणून आईने थोडीशी भेळ आणली बघा शिल्लक राहिलेली. तर आजचं हे आपलं दुपारचं मस्तपैकी जेवण आहे मित्रांनो. आता जेवण करूया. आईला मसाला आणि चपातीचे पण त्यासोबत जर आंबा असेल ना एकदम टेस्टी लागतं मित्रांनो खायला. तर आता जेवण करूया मस्तपैकी. वा कांदा लसूण मसाला आहे. मस्त आहे एकदम. आंबा चांगला आहे जरा आंबट आहे. तो पहिला जो आंबा गावलेला ना त्यापेक्षा ह्यो आंबट आहे जरा. हापूसच आहे. आंबे पिकले एवढा भारी लागतो ना खायला, लय भारी. दुपारच्या जेवणात असं मसाला आणि चपाती कोणी खाल्ले की आपल्या सबस्क्रायबरमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला सबस्क्राईब करा तेवढं. तुम्ही आपल्याला कमेंट करा तुम्ही असं चपाती मसाला बिसाला दुपारच्या जेवणाबरोबर खाल्ला आहे का, आंबा बिंबा असं खाल्लं का तोंडी लावून असे आपल्याला कमेंट करून सांगा. मी खाल्लं आहे म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगल, ज्यांचं त्यांचं नाव घेऊन सांगल की ह्यांनी आपल्याला कमेंट केली ती आणि यांनी आपल्यासारखं मस्तपैकी दुपारचं जेवण मसाला भाकर किंवा मसाला चपाती परत किंवा आंबा मसाला असं खाल्लं आहे म्हणून सांगल. कमेंट करा पटापट. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब पहिलं करा बाबा. मित्रांनो चपाती बी खाल्ली भेळ बी खाल्ली आणि राहिला एवढा चपातीचा शेवटचा तुकडा ज्याच्यावरती मसाला होता त्याचा रोल केला होता. तर आंबा काय आज आपण सगळा खाल्ला नाही बाबा, भरपूर आंबट आंबा आहे मित्रांनो. तर आंबट आंबा असल्यामुळं ना माझं दात भरपूर आंबतात नाही का, मग दात लगेच माझ्या दातात प्रॉब्लेम होतो. त्याकरता मी अख्खा काय आंबा खाल्ला नाही, थोडासाच खाल्ला आहे. त्याचा राहिलेला रोल खाऊन घेऊ आता. ह्याच्यात नाही एखादा मसाला बराच असतो त्यामुळे ते एकदम ते काढू लागतं. जेवण बिवण झालं आणि मी ज्या आंब्याखाली जेवण केलं त्याच आंब्याखाली थंडगार सावली असल्यामुळं मेंढरं घेऊन आलो या. हो का आपली सगळी मेंढरं आता आंब्याखाली बसल्या ते. ही सगळी मेंढरं थांबणार पण शेरडं थांबणार नाही. बघा शेरडं चॅप्टर लगेच त्यांची पळापळी चालू झाली इकडं तिकडं खायला. जाऊ द्या एवढं काय नाही येतं पीक. मित्रांनो हे बघितलं का मेंढरं सावलीला बसलेली झोप आणि सावलीला बसल्यावर आपण तर झोपतो. मी झोपलेलो आणि झोपत न उठलो आणि चहा भेटला आहे. तर हा चहा आपल्याला एका मावशींनी दिला आहे. त्यांनी चहा आणला होता आणि मला म्हणल्या चहा प्यायचं का, मग आम्ही काय नाही म्हणतो तेव्हा म्हणलं ते ओके. मग ह्या मला चहा आम्हीची बकरी तिकडून इकडं आली तरी त्यांनी आणून दिला आहे. तर बघा मस्तपैकी चहा प्यायचं बघा. आई कसं आहे चहा? भारी. हां गवती चहा आहे एकदम मस्त.
मेंढरा आल्या तर त्या दिवशी लाव्हाळीच्या वावरात हो असं आहे. आणि तिथं एवढा खंडवा काय तर तिथं मित्रांनो मेन पाती कांद्याचा ढीग जो होता ना तो त्याच ठिकाणी होता आणि सगळी त्या ढिगावेत. बाकीचे आपले इकडे सगळी पांगून आहेत बघा. इथं आपलं कांदा त्यांनी भरले ते त्याकरता तिथं चरते ते आणि बाकीचे बघा बाकीचे ह्याच्यात पांगले ते. ऊन नाही त्यामुळं पाणी पिण्यात एवढं. कांद्याची पात चारून पुन्हा आपली मेंढरं चालवली आता वाड्यात पाते तिथं. हे मित्रांनो एका जागेवर का पोटभर खात नाही काय जण मेंढरांना. आता त्यांची पोटं मस्त फुगलेली आहेत पण आता तिथल्या पातीत नेली ना तिथं बी बरीच पात खाणार वाड्यातली बी. ह्यांना सवय लागली आता वाड्यात खायचे रोज त्यामुळं वाड्यात येडाभर का होईना चारा लागतो. तर मित्रांनो बघा आपली मेंढरं वाड्यातल्या पातीत आले ते व्यू बघा. सूर्य मावळाच्या टायमाला वाड्यातल्या पातीत आलोय आपण आणि सगळ्यात सोडून दिल्या ते मेंढरं फुगल्यात आहे तरी बी मेंढरांची तोंड चालू आहेत बाबा. आपलं दादा आता मोरले आडवाय बिडवायला मी आपलं आता शूटिंग बिटिंग काढून निवांत रिलॅक्स. सकाळची हलक्यात 8 साडेआठच्या टायमात माझ्या अंगाने काय सांगतो पण 12-13 किलो जातं माझ्या अंगात 12-13 किलो जास्त 13 किलो बघितलं जमा काय झाले गर्भ हवेतून वजन निघालं वजन चांगलं झालं मालवा आहे आता डोकं बी दुखते तरी बी आई स्वयंपाक करते. आई रडते बी काही सांगायचे सगळं अवघड झालंय. तो का गोळी खाते आता. भरपूर परेशानी आहे मित्रांनो आपल्याला पण काय आपण दाखवत नाही तुम्हाला सगळीच रिॲलिटी. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हो का. गोळ्या दिसल्या का हातात आईच्या तो का गोळ्या. आईची 5-6 दिवस झालं दाढ दुखते. दवाखान्यात गेलतो का नाही आपण आई गेलतो ना. आईच्या तोंडात नाही तर म्हणता नाही पोरग काही सांगते. दवाखान्यात बी गेलेलो आता तुम्ही म्हणता हां फरक नाही. आता शेवटी मला वाटते आईच्या दाढाला चांगल्या दाताच्या दवाखान्यात न्यावं लागेल आणि ते आता गेलंच पाहिजे. ते बी ब्लॉगमध्ये सांगेल मी कधी गेल ते. आई काय गोळ्या बिळ्या बी दाखवल तुम्हाला. सुकट चांगली लाल तळलेली आहे मित्रांनो का. चांगली आईने परतू घेतली. आता त्याच्यात कांदा बी टाकायचा आहे आपल्याला. आज हां ऊस लागाव नाही म्हणून लाल तळली आहे. जाळ बी बघा कसा लागलाय. आता कांदा टाकायचा त्यात उडीसा बघा. कांदा विचारला आईने बराच. आपला कांदा टाकलेला आहे बघा. आता कांदा बी चांगला परतायचा आहे. आता कांदा चांगला परतायचा ना. आता कांदा परतून घ्यायचा हो का. आपला कांदा चांगला परतायचा आहे आता. सगळं कांदा बी लाल तळला पाहिजे सुकटी बरं हो का. मस्त चालले ते बिना आपली मसाल्याची वाय सुकट काढली हो का. दादांना लागते सुकट बिना मसाल्याची कारण का तर दादांना मसाला जास्त टाकून सुकट एवढी आवडत नाही आणि आपलं मसाल्याची आई तयार करते आईला मसाला मसाला टाकायचा हो का. आपला वाड्यावरचा मसाला मित्रांनो. मीठ बीठ टाकलं नाही हां मसाला टाकायचे चालले. रशीत व्हायसाठी त्यात वाईस पाणी टाकले ते जरा वाफरलं पाहिजे मित्रांनो का. हे आता पाणी बिनी सगळं आटून देणार आहे आई कारण का आपल्याला ही चटणीच तयार करायची सुकटीची. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का. सुकट आणि चपाती आई बी करते जरा वाईट जेवण. आई दाढ दुखते बी हां थोडी दुखते पण खाल्ल्याशिवाय काय पर्याय नाही मित्रांनो. खाल्लं तर तंदुरुस्त राहीन माणूस. तो काय आडेल्या दाताने खाते पडेल्या साईडची दाढ दुखते
आणि मला बी करायचे आता मस्तपैकी जेवण. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि सुकट आईने मस्त तळलेले, त्यामुळं आपण मस्तपैकी दुपारी जेवण करतो तरी आता बी 1-1.5 चपाती भात बीत खाल्लाय. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.